प्रभाग क्रमांक 4 मधील मुकुंदनगर, राजीव गांधी नगर आणि जम्मा वस्ती परिसरात आज नळांना अत्यंत गढूळ व ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेण्याची मागणी नगरसेवक अनंत जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे। नगरसेवक जाधव यांनी संबंधित परिसरातील दूषित पाण्याचे व्हिडिओ विभागीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग अधिकारी, आरोग्य अभियंता तसेच अतिरिक्त आयुक्त यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवून परिस्थितीची माहिती दिली। त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन दूषित पाण्याची बाटली दाखवत नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या या गंभीर खेळाकडे लक्ष वेधले। यावेळी बोलताना जाधव म्हणाले की नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे। मात्र प्रभागातील अनेक भागात गढूळ आणि ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये। तसेच पुढील पाणी पुरवठा स्वच्छ व सुरळीत करण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जर अशाच प्रकारे दूषित पाणी पुरवठा सुरू राहिला आणि त्यामुळे कोणतीही जीवितहानी अथवा आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील। मुकुंदनगर भाग हा संपूर्णपणे झोपडपट्टीचा भाग आहे। या भागात दाट लोकवस्ती आहे आणि मागील अनेक दिवसापासून त्या भागातलं पाणी येणारं हे गढूळ आणि घाण येतं, याबाबतची कल्पना आम्ही विभागीय अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी दिलेली आहे। पण आज जे पाणी आलं, आज तर कहर झाला। आज जे पाणी आलं इतकं गढूळ आहे, या पाण्याला इतका घाण वास आहे, हे पाणी बघूही शकत नाही आणि पिऊही शकत नाही। म्हणून आज मी त्या भागातील आमचे नागरिक यांना घेऊन आज माननीय आयुक्त साहेबांना या पाण्याची बाटली दाखवली आणि आयुक्त साहेबांनी विनंती केली की साहेब हे जे पाणी आहे त्यात सुधारणा करा। पुढच्या पाणी पुरवठ्यामध्ये हे पाणी आमच्या भागातील जनतेला येणार नाही याची काळजी घ्यावी। अन्यथा पुढे असं जर पाणी पुरवठा करणार असाल तर हे पाणी सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं, नसेल तर आम्हाला प्यायची परवानगी द्यावी, आम्ही हे पाणी पिऊ। पण या काळ्या पाण्याची शिक्षा आपण आम्हाला देऊ नये अशा प्रकारची विनंती आज माननीय आयुक्त साहेबांनी केली आहे। आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे की यावर तातडीनं कारवाई करावी। माझी आयुक्त साहेबांना देखील विनंती आहे, साहेब पावसाचे दिवस आहेत, नजीकच्या काळामध्ये अजून भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे। यावर आपण गंभीरतेने दखल घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अन्यथा जरी सत्ताधारी असलो तर जनतेच्या प्रश्नावर आम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही। दरम्यान या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठा यंत्रणेची तपासणी करून दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।